मुंबईमधल्या कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। भरधाव वेगाने जात असलेली बेस्ट बस थेट मार्केटमध्ये शिरली। या अपघातामध्ये एकूण 7 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर 49 जण यामध्ये जखमी झाले। दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणी बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केलेली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना 7 हिल हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल तसंच या परिसरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। मात्र ज्यांनी या अपघातामध्ये आपल्या कुटुंबियांना गमावलं त्यांचे आप्तस्वकीय तर परतणार नाहीच आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी ही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे। पुढे जाण्याआधी कुर्ल्यामध्ये झालेल्या अपघाताचा घटनाक्रम नेमका कसा होता हे आधी जाणून घेऊयात। कुर्ल्यामध्ये झालेला मृत्यू तांडव आपण यावेळेला पाहणार आहोत। तर एकंदरीतच कुर्ल्यामध्ये ज्यावेळेला ही संपूर्ण घटना घडलेली होती त्यावेळेला काय घडलेलं होतं त्यावर एक नजर। कुर्ल्यामध्ये मृत्यू तांडव झाला। कुर्ला आंबेडकर नगर परिसरामधून ही संपूर्ण घटना घडलेली आहे। 332 क्रमांकाची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे निघालेली होती। भरधाव वेगात असलेली बस गजबजलेल्या रस्त्यावरती घुसली होती। त्यानंतर वर्दळीच्या रस्त्यावरती बेस्ट बसची 10 ते 15 वाहनांना धडक बसली, तर जो कोणी बस समोर आला त्यांना थेटपणे ही धडक बसली आहे। आरोपी बस चालक संजय मोरेला त्यानंतर अटक करण्यात आलेली होती। तर कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला त्या ठिकाणी रुजू झालेला होता। संजय मोरेला मोठी वाहनं चालवण्याचा अनुभव नव्हता हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तर कुर्ल्यामध्ये घडलेला हा मृत्यू तांडव नेमका काय होता त्याचा घटनाक्रम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। बेस्ट बसच्या अपघातामध्ये आबिद अन्सारी नावाच्या एका व्यक्तीने आपली आई गमावली। माझ्या आईच्या मोबाईलवरून मला फोन आला, तेव्हा आईच्या फोनवरून एका व्यक्तीने मला अपघात झाल्याची कल्पना दिली। मात्र जेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा माझ्या आईने प्राण सोडलेले होते, अशी दुःखद प्रतिक्रिया आबिद अन्सारीने दिली आहे। तसंच या सर्व घटनेला त्याने प्रशासनालाच जबाबदार धरलाय। कुर्ला के 300 मीटर के दायरे में एक देसाई हॉस्पिटल है, उसमें आया भाई का जॉब करते हैं। उनकी उम्र 63 है। तो रात के वक्त वो जॉब पे जा रहे थे, तो जाते वक्त कुछ 20-30 मिनट में हमको कॉल आता है कि ये फ़ोन किसका है। तो हम लोग बोले आपको कहाँ से मिला, तो बोले कि ये फ़ोन किसका, यहाँ पे एक्सीडेंट हुआ, मेरे को वहाँ से मिला, आप जल्दी आ जाओ। तो हमने बोला कहाँ पे, तो उन्होंने लोकेशन दिया कि अंजुमन स्कूल के यहाँ पे। तो हम भगदौड़ करके गए तो वहाँ पे देखे कि अफरा तफरी मची हुई थी, सब डैमेज हुआ था, गाड़ी डैमेज हुए थे, कहीं खून पड़ा था, कहीं किसी की चिल्लम पुकार की आवाज़ आई थी, कोई घायल पड़ा था। तो वहाँ पे हमने वेरीफाई किया कि एक बस और कार के बीच में मेरी मम्मी दबी पड़ी थी, जिसकी वो ऑन द स्पॉट डेथ हो गई थी। कुर्ल्यामधील या अपघातामध्ये शिवम कश्यप या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। शिवम हा खाण्यासाठी काही आणायला आंबेडकर नगर परिसरामध्ये गेलेला होता आणि त्या दरम्यान हा अपघात घडला आणि शिवमचा या अपघातामध्ये मृत्यू झाला। घटना घडल्याच्या शेजारीच शिवमचे वडील बाबूराज कश्यप यांचं दुकान आहे आणि त्यामुळे घटनेची माहिती मिळताच शिवमचे वडील घटनास्थळी मदतीसाठी धावून आले। मात्र इतरांची मदत करता करता आपल्या मुलाचाच मृत्यू झाल्याचं पाहून त्यांना धक्का बसला। लोकांना वाचवायला गेलो, मागे वळून पाहिलं तर तिथे माझा मुलगा पडलेला होता, अशी हृदय हेलावणारी प्रतिक्रिया शिवमच्या वडिलांनी दिली। जब एक्सीडेंट हुआ तो हम पास में थे ना, थोड़ी दूर के करीब में, जैसे आवाज गए जल्दी से तो देखे तो वही मिला। किस हालत में मिला, क्या आपको पता था कि आपके बच्चा भी उसके एक्सीडेंट की चपेट में आ गया? कब मालूम पड़ा आपको? बेहोशी की हालत में था। आपको कैसे मालूम पड़ा कि आपका बच्चा भी बस के हादसे में शिकार हो गया? कैसे मालूम पड़ा? गए थे ना वहाँ पे। हाँ, क्या 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 देखा आपने वहाँ पे? देखा तो बेहोश पड़ा था। हाँ, तो उसको गोद में लिया था, हमने देख लिया, फिर लेके गए हॉस्पिटल। हाँ, तो वहाँ पे डेथ हो गई हॉस्पिटल। तर याच बस अपघातामध्ये अनम शेख नावाच्या 20 वर्षीय तरुणीलाही आपले प्राण गमवावे लागलेत। पदवीच्या शेवटच्या वर्षाला ती शिकत होती। सोमवारी कामानिमित्ताने ती बाहेर गेली होती। कुर्ला स्थानकामध्ये आल्यानंतर रिक्षा मिळत नसल्याने घरी आणायला येण्यासाठी तिने वडिलांना कॉल केला। वडील कुर्ला स्टेशन परिसरामधून गाडीवरून घरी नेत असतानाच हा अपघात घडला। यात अनम हिचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी आहेत।
आपली एकुलती एक मुलगी गेल्याची अत्यवस्थेमध्ये असलेल्या वडिलांना अद्याप तरी कल्पना नाहीये. मुलीच्या निधनानं शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ते गेली होती कामावर, ते थोड़ा सामान आने लगा. उसके बाद में वो जब वहाँ से आई तो उसको प्लेटफॉर्म के बाहर निकली, जब उसको कुरला के उसको रिक्शा नहीं मिली वहाँ से. और रिक्शा वाले वहाँ से आते भी नहीं, बहुत नाटक करते. फिर उसने अपने डैडी को कॉल की, उनको बोली कि एक्टिवा लेके आओ, मुझे साथ में ले जाओ. उसके डैडी के उसको ले आए साथ में. ये दुर्घटना हुई. माझी भांजी ऑफ झाली, त्याचे पप्पा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यांचे पण क्रिटिकल सांगतात. तर मुंबईकरांसाठी बेस्ट किती महत्त्वाची आहे, बेस्टची सद्य परिस्थिती नेमकी काय आहे, बेस्टची सध्याची एकूण कर्मचारी संख्या आणि बेस्ट बस गाड्यांची एकूण संख्या या सगळ्यांचा आढावा आपण या माहितीच्या माध्यमातून घेणार आहोत. बेस्टची सद्यस्थिती. बेस्ट बसेसमधून दररोज 35 लाखांहून अधिक प्रवाशांना प्रवास करावा लागत असतो आणि सद्यस्थितीमध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये एकूण 3175 बसेस आहेत आणि यातील 1036 बस या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. तर 2112 बस बेस्टनं कंत्राटी पद्धतीने आतापर्यंत घेतलेल्या आहेत. सध्या मुंबईमध्ये बेस्टचे एकूण 28 डेपो देखील आहेत. तर बेस्ट बस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या या घडीला 22,000 इतकी देखील आहे. तर बेस्टची सद्यस्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि बेस्टच्या ताफ्यामध्ये इतकं सगळं अत्याधुनिक असताना देखील नेमका हा अपघात कसा घडला याची आता शहानिशा होणं देखील तितकंच गरजेचं आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कुर्ल्यात झालेल्या बस अपघातात एकूण 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर तिकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नितेश राणे आणि नवनीत राणा आक्रमक झाल्याचं आपण आतापर्यंत पाहिलं. मात्र याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करणार आहोत. कुर्ल्यातल्या घडलेल्या प्रकारासंदर्भामध्ये शशांक राव आपल्या सोबत अगदी काही क्षणामध्ये जोडले जात आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मात्र घडल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज जर आपण पाहिलं तर अंगावरती शहारा आल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतंय. संध्याकाळची वेळ होती, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये गुंगलेलं असताना त्याच वेळेला एसटीचा झालेला बेस्टच्या एसटीनं दिलेली ही धडक आणि झालेला अपघात यात अनेक जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत. साधारण 7 जणांनी प्राण गमावलेले आहेत. अनेकांची जी परिस्थिती आहे ती अतिशय जिकरीची आहे. कुणाचेही कधी प्राण जाऊ शकतात, मृतांचा आकडा वाढू शकतो, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणारे होते. जे जखमी आहेत त्यांच्यावरती देखील उपचार सुरू आहेत आणि थेटपणे याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपण जाणार आहोत. आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शशांक राव. शशांकजी, घडलेली घटना आणि त्यानंतर आलेले त्याचे उमटलेले पडसाद आपण पाहिले, त्याचे गंभीर परिणामही मुंबईकरांनी सोसलेले आहेत. मात्र शशांकजी, घडल्या प्रकारामध्ये बेस्ट जबाबदार, प्रशासन जबाबदार, ड्रायव्हर जबाबदार की मग आणखी कोण, याची शहानिशा कधीपर्यंत होईल आणि या सगळ्या घडल्या प्रकारातलं सत्य कधी समोर येईल? असं आहे की BST ची सेवा ही गेली 77 वर्षापासून अधिक काळ मुंबईकर जनतेला मिळते आहे आणि ही सेवा पूर्ण जगभरामध्ये नावाजलेली आहे. बरं. पण काही वर्षांपूर्वी म्हणजे 2018 सालामध्ये शिवसेनेची सत्ता असताना BST कमिटीमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये त्यांनी खाजगीकरणाचे प्रस्ताव आणले, कॉन्ट्रॅक्ट समोर आणले आणि कॉन्ट्रॅक्ट द्यायला सुरुवात केली. संघटना म्हणून आम्ही त्यावेळेला विरोध केलेला होता, कारण की आम्हाला माहिती होतं याचे दुष्परिणाम समोर येणार आहेत. आणि फार प्रयत्नाने, फार लढाई झगडा करून आम्ही एक MOU पर्यंत पोहोचलो आणि त्याच्यामध्ये असं ठरलं, कारण की ऑलरेडी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले होते आणि खाजगीकरणाला सुरुवात केली होती, पण कुठेही सांगितलं नव्हतं की BST स्वतःच्या मालकीच्या किती गाड्या राखणार. आणि मग 2019 मध्ये BST आणि आमच्या युनियनमध्ये करार झाला, कारण की त्यावेळेला आमची युनियन मान्यता प्राप्त होती आणि त्याच्यात असं ठरवलं गेलं की BST स्वमालकीच्या 3337 बसगाड्या कायमस्वरूपी राखेल. त्या गाड्या जेव्हा स्क्रॅप होतील, नवीन गाड्यासाठी महानगरपालिका पैसे देईल BSTला आणि दैनंदिन खर्चासाठी सुद्धा पैसे देईल, कारण की तेव्हा बॉम्ब होती की BST नुकसानीत आहे, लॉस होतोय. मुळात BST ही सेवा आहे, अत्यावश्यक सेवा आहे आणि ती महानगरपालिकेने मुंबईकर जनतेला पुरवली पाहिजे. पण हे सर्व असताना आणि एग्रीमेंट समोर असताना देखील
आणि 2019 11 जून 2019ला आम्ही तो एग्रीमेंट केला. पण 26 जुलै 2019ला BIR ऍक्ट मधनं BST ला बाहेर काढलं, म्हणजे मान्यता राहिली नाही. ऍक्ट मधनच BST ला बाहेर काढलं शिवसेनेने प्रेशर घालून. आणि त्यानंतर मात्र एकही नवीन गाडी घेतली नाही. म्हणजे ऑक्टोबर मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता, MVA ची सत्ता आली, उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, पण एकही नवीन गाडी त्यांनी विकत घेतली आणि स्क्रॅप होत होत्या. महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती, BST कमिटी त्यांच्या ताब्यात होती, स्वतः मुख्यमंत्री होते, पण गाड्या घेतल्या नाही. जवळपास 2.5 वर्ष एक नवीन गाडी घेतली नाही. आणि त्याचा एक पायंडा पडला. आणि त्याच्यानंतर आता ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत, जे कोणी निर्णय घेतले, एवढे वर्ष घेतली नाही नवीन गाडी. आज BSTचा स्वतःचा ताफा हा 1000च्या खाली गेलेला आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट्स हे कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या जवळपास 2200 आहेत. ज्या वेळेला हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, एग्रीमेंट एवढं खराब केलं गेलं की BSTचा कुठेही त्याच्यावरती ताबा नाही. गाईडलाईन्स कसे फॉलो करायचे, काय आहेत, किती तुमचा कंट्रोल, कारण की एवढी मोठी सेवा देत असताना तुमचा कंट्रोल असणं गरजेचं आहे. नाही, पण मग काल झालेल्या अपघातातली असलेली गाडी आणि झालेला अपघात याचा संबंध तुम्ही कसा नेमका जोडताय? म्हणजे मुंबईकरांना सेवा असायलाच हव्यात, मात्र मुंबईकरांना सेवा मिळत असताना जर जीव टांगणीला लागत असेल तर त्याला कोण जबाबदार? आता म्हणून सांगतो की ज्या वेळेला हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, आता काल जो अपघात झाला अक्षरशः दुःखद आहे. पण असा अपघात आजपर्यंत BSTचा कधी झालेला नाही. का झाला नाहीये? कारण BSTचे सर्व रूल्स फॉलो केले जातात, BSTचे कर्मचारी ट्रेंड असतात, सर्व नियम पाळले जातात. ही गाडी कॉन्ट्रॅक्टरची होती. कॉन्ट्रॅक्टरने कोणतेही नियम पाळलेले नाहीयेत. म्हणजे नाही, चालक नाही, मी कॉन्ट्रॅक्टरची गोष्ट करतोय. कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतलेला आहे. आता चालक, आता आम्हाला जी माहिती कळलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्या चालकाला 3 दिवसाची त्याला ट्रेनिंग दिली गेली आणि त्याला बसवर चढवलं गेलं. आता लोकांना काम मिळत नाही आणि त्यामुळे कंपनी जे सांगेल ते करतात. आता एवढी मोठी गाडी चालवणं किमान 2 ते 3 महिन्याची ट्रेनिंग हवी. BSTचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत, पण या नवीन आलेल्या गाड्यांसाठी बहुतेक दुसरे ट्रेनिंग सेंटर्स असावेत किंवा त्या कंपनीकडे जाऊन ट्रेनिंग घेतली पाहिजे. तुम्ही विचार करा की जवळपास 13 ते 14 मीटरची ती गाडी, एवढी मोठी गाडी, इलेक्ट्रॉनिक गाडी, ह्याला जर तुम्हाला चालवायचं असेल, तुमचा पूर्व एक्सपिरियन्स नसेल त्या गाडीवर, बरोबर आहे, तुम्ही गर्दीच्या या ठिकाणांवर गाडी नेणार आहात, एवढे पॅसेंजर्स तुमच्या बरोबर असणार आहेत, उलट आणि रस्त्यावरचे लोकांचाही जीव धोक्यात आहे. एवढं सर्व असताना ज्या वेळेला या गाड्या व्यवस्थित मेंटेन होत नाहीत आणि कॉन्ट्रॅक्टर, कारण की शेवटी कॉन्ट्रॅक्टरने केलं पाहिजे, BSTच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती वचक ठेवला पाहिजे, तो वचक नाही आहे. म्हणून आपण बघतो की 3 दिवसाच्या ट्रेनिंगवर, आणि किंवा ती ट्रेनिंग दिली सुद्धा कशी गेली आहे ते सुद्धा आपल्याला माहिती नाही. ते म्हणतात की 3 दिवसाची ट्रेनिंग आहे. तर अशा या सर्व कारभारामुळे ही आज परिस्थिती, आणि ही पहिल्यांदा झालेलं नाहीये. याच्या आधी जवळपास वर्षभरामध्ये 2 ते 3 वेळा वेगळा कॉन्ट्रॅक्टर, वेगळ्या गाड्या, पण आग लागली. अक्षरशः एका इन्सिडेंट्समध्ये धारावी डेपोची गाडी होती कॉन्ट्रॅक्टरची, आणि ती गाडी आग लागून पूर्ण भस्म झाली. असलेला ड्रायव्हर आणि कंडक्टरनी फार डोकं वापरलं आणि लोकांना बाहेर काढलं, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती त्या जागेला. इथे कोणतेही, आमचं म्हणणं आहे, आज आम्ही GM साहेबांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की BSTने स्वमालकीच्याच गाड्या घ्याव्यात आणि स्वमालकीच्या गाड्या चालवल्या गेल्या पाहिजेत BST कडनं, कारण मुंबईकरांची सुरक्षा, मुंबईकरांना विश्वासार्ह सेवा मिळाली पाहिजे. प्रश्न उपस्थित केला, ओलेक्ट्रा कंपनीच्या या ज्या गाड्या आहेत त्या भारतीय बनावटीच्या आहेत की त्या चायनामधून आणल्या गेलेल्या आहेत? मग जर त्या स्वस्त पडत असतील तर मग माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का की नाहक एखादी गाडी घ्यायची, त्या गाडीखाली चिरडलं जायचं आणि मग कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसून येत आहे? एक्झॅक्टली हेच आहे की तुम्ही, आणि स्पेशली ज्या वेळेला BST ही सेवा आहे, वर्षानुवर्ष मुंबईकर जनतेला ही सेवा दिली जाते. तुम्ही कोणीतरी अधिकारी, कोणती तरी व्यवस्था किंवा BST कमिटी त्या ठिकाणी प्रॉफिट आणि लॉसचा हिशोब जर लावत असेल आणि त्याच्या नावाखाली कोणाला तरी फेवर करून ह्या सर्व गोष्टी करत असतील तर त्याच्यावरती रोख आला पाहिजे.
75हून अधिक वर्ष व्यवस्थित BSTची सेवा चालू आहे आणि ही सेवा लोकांना देण्याची कर्तव्य महानगरपालिकेचं असताना आपण कशाला मनी सेव्हिंगच्या अनुषंगाने किंवा एक वेगळा अजेंडा राबवण्याच्या अनुषंगाने रिफॉर्म्सच्या नावाने आपण असे सर्व घातक जर स्टेप्स घेतल्या तर त्याचा भुर्दंड त्याचं नुकसान फक्त आणि फक्त मुंबईकर जनतेला होतं ते आता कुठेतरी थांबलं पाहिजे। बरोबर आहे। अपघात होताना आपण पाहिलं या गाड्या जागीच पेट घेऊ शकतात का, चालू असताना देखील पेट घेऊ शकता का, त्यांना मोठी एखादी दुर्घटना घडू शकते का, साशंकता आहे? हो आहे आणि झालेलं आहे, साशंकता नाही। आणि त्याचं कारण आहे कधीतरी एक असतं की ते मॉडेलच डिफेक्टिव्ह आहे आणि तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट देत असाल तर BSTची जबाबदारी नाही का किंवा त्या कमिटीची ज्या कमिटीने कॉन्ट्रॅक्ट्स अलॉट केलेत त्यांची जबाबदारी नाही का त्या कंपनीच्या त्या गाड्या अप्रूव्ड आहेत का, व्यवस्थित आहेत का, ते चालू शकतात का याची खात्री करून घेतली पाहिजे। एक दुसरं, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देता त्यावेळेला मेंटेनन्सची ही जबाबदारी त्याचीच असते। हे काही BST मेंटेन करत नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे, तो मेंटेन करतो। त्या मेंटेनन्स मध्ये कुठे चूक आहे का? एक अजून एक कंपनी आहे काही म्हणजे 1.5 वर्षापूर्वी तेच झालं। सांताक्रूजच्या एका डेपोतल्या गाड्या आणि अशा 2-3 डेपोज होत्या, त्या गाड्यांनी थोडीशी पेट घेतली। लगेच BSTने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की 4 दिवस बंद ठेवा, त्या कंपनीकडे पाठवा आणि चेकिंग करून घ्या। म्हणजे तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या ज्या तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताना तुम्ही काहीच बघितलेलं नाहीये त्याचा अर्थ होतो आणि मग 400 गाड्या समजा एका दिवसात रस्त्यावरनं बाजूला झाल्या तर नागरिकांनी काय करायचं? म्हणजे मी आज जर रोज कामावर जात असेल, माझा वेळ ठरलेला आहे की बाबा रे मला सर 8:15 वाजता सकाळी बस मिळते आणि मी तिकडे 5 मिनिटं 10 मिनिटं थांबलो आणि तासभर जर गाडी आली नाही, मला नोकरीवर जाता येणार नाही, मला हॉस्पिटलला जायचं असेल, मला हॉस्पिटलला जाता येणार नाही। मुंबईकरांना नेहमीच घड्याळाच्या काट्यावरती धावावं लागतं, मात्र त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा जर जीव घेण्या ठरत असतील तर याचा निश्चित विचार होणं अत्यंत आवश्यक आहे। धन्यवाद शशांकराव, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, आमच्याबरोबर या संदर्भातली सखोल चर्चा केलीत आणि न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून मुंबईकरांना संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं, त्यासाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।